Yes, chalo. Now let's start off with today's session. Okay, session 2 of crash course series of differentiation. बरोबर? आपण डिफरन्सिएशनचे क्रॅश कोर्स सिरीज चालू केलेली, सेशन 1 ऑलरेडी अपलोड केलेला आहे. आता आपण सेशन 2 कडे जाणार आहोत. आता हे जे सेशन 2 आहे ते सेशन 2 कम्प्लिटली प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स वरती आहे. म्हणजे याच्या आधी जे आपण क्वेश्चन सॉल्व्ह केले सेशन 1 मध्ये, ते सेशन 1 मधले सर्व क्वेश्चन्स हे कसे शॉर्टकट टिप्स अँड ट्रिक्स वरती होते आणि काही लॉजिकल क्वेश्चन्स होते, राईट. आता हे जे क्वेश्चन्स तुम्हाला दिसत आहेत हे सगळे प्रिव्हियस इयर्सला विचारलेले क्वेश्चन्स आहेत एमएसटी सीईटी एक्झामिनेशन मध्ये. बरोबर. चला आता काय क्वेश्चन दिलाय बघा आपल्याला. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर दिले आपल्याला किती, टी प्लस 1/t. एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4 किती दिले आपल्याला, टी स्क्वेअर प्लस 1/t स्क्वेअर. आणि त्यांनी सांगितले आपल्याला dy/dx कॅल्क्युलेट करा. बरोबर. जर क्वेश्चन आपण केअरफुली ऑब्झर्व केला तर मी म्हणू शकतो की हा पॅरामेट्रिकचा क्वेश्चन आहे. जसं आणू का, तर आपल्याला टी प्लस 1/t दिसते, पण इथं हा पॅरामीटर सुद्धा नाहीये. का, कारण पॅरामीटर म्हणजे काय असतो बघा, y इज इक्वल्स टू एफ ऑफ टी आणि x इज इक्वल्स टू काय असतो रे, एफ ऑफ टी. म्हणजे y हा फंक्शन ऑफ टी असतो आणि x पण फंक्शन ऑफ टी असतो. आपण त्याच वेळी त्याला पॅरामीटर म्हणू शकतो. फक्त इथे टी दिसतोय म्हणून तो पॅरामीटर आहे असं नाही. मी काय म्हणतो सर्वांना कळालं का, हो की नाही. जर असं असतं काय, y इज इक्वल टू साइन टी आणि x इज इक्वल टू कॉस टी, याचा अर्थ काय की आपण इथे पॅरामीटर युज केलेलं आहे. पण या केसमध्ये या साईडला एक्स वाय आणि त्या साईडला टी, म्हणजे हे पॅरामेट्रिक फंक्शन तर नाहीये. बरोबर. मग नेमकं याला सॉल्व्ह कसं करायचं हा क्वेश्चन आपल्या समोर आहे, राईट. चला मग आता याला मी कसं सॉल्व्ह करतोय सगळ्यांनी केअरफुली बघा. एमएससी सीईटी मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. मला वाटते एमएससी सीईटी 2023 रिसेंटच क्वेश्चन आहे, करेक्ट ना. हाऊ टू सॉल्व्ह बघा. आपल्याला काय दिलंय इथं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू काय दिले आपल्याला, टी प्लस 1/t असं दिलेलं आहे. बरोबर. आणि इथे काय दिलेलं आहे आपल्याला, एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4 दिलेले आहे. मग जर मला इथून आपल्याला हायर पॉवर कडे जायचं असेल तर मी काय करतो, दोन्ही साईडला स्क्वेअरिंग करतो, राईट. सो इफ आय डू स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, बघा मला काय मिळते, सगळ्यांनी केअरफुली लक्ष द्या. समजलं नाही तर विचारा. दिस इज व्हॉट इज इट, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर याचा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर घेतला मी. बरोबर. इज इक्वल टू इथे काय मिळालं मला, टी प्लस 1/t चा ब्रॅकेट स्क्वेअर, राईट. सो आता इथे काय मिळेल मला, a प्लस b चा ब्रॅकेट स्क्वेअर. यस ऑर नो. दिस विल बी माय a प्लस दिस विल बी माय b, राईट. सो a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो रे, इट इज a स्क्वेअर. बरोबर. म्हणजे काय, एक्स स्क्वेअर चा स्क्वेअर किती झाला, एक्स रेस टू 4 झाला. बरोबर. a स्क्वेअर प्लस 2 टाइम्स a इंटू b. बरोबर आहे का रे. प्लस व्हॉट वी हॅव इज b स्क्वेअर इज इक्वल्स टू, इथे काय मिळेल पुन्हा, a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर. या केसमध्ये a किती येईल माझा, t आणि b किती येईल, 1/t. सो व्हॉट वी विल गेट, दिस इज a स्क्वेअर प्लस 2 टाइम्स a इंटू व्हॉट इज इट, b प्लस b स्क्वेअर. b स्क्वेअर म्हणजे काय रे, असं मिळालं मला. यस ऑर नो. डू यू ऑल अग्री विथ मी. आता इथे चेक करा, याला केअरफुली ऑब्झर्व करा. मी याला कसं लिहितोय की ही जी एक्स रेस टू 4 आणि वाय रेस टू 4 आहे त्याला मी एकत्र लिहितोय. बरोबर. नाही ना. बरोबर. याला मी एकत्र लिहितोय. जर मी लिहिलं तर काय मिळालं बघा, एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4 ला मी एकत्र लिहिलं. बरोबर. प्लस इथे काय राहिले आपल्याकडं, दिस इज 2 टाइम्स एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू, फक्त मी या दोघांना एकत्र लिहिलं लेफ्ट हँड साईडला. या साईडला काय करतोय बघा, टी स्क्वेअर प्लस 1/t स्क्वेअर ला एकत्र लिहिलं मी. हा टी आणि हा टी आपला इथे कॅन्सल झाला, कारण एक न्यूमरेटर मध्ये आहे एक डिनॉमिनेटर मध्ये आहे आणि पुढे काय राहिलं माझ्याकडे, +2 राहिलं. डू यू ऑल अग्री. आता बघा, गिवन डेटा, आपला क्वेश्चन हा हाफ सॉल्व्ड असतो गिवन डेटामुळे. गिवन डेटा आपल्याला कम्प्लीट युटिलायझेशन करायचं आहे. आता मी काय केलं, हा डेटा युटिलाइज केला. काय, तो डेटा घेतला आणि त्याचा स्क्वेअर केला, पण मी अजून हा डेटा वापरलेला नाहीये. आता बघा इथे काय दिले आपल्याला, एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4. याचा आन्सर किती दिलेला आहे आपल्याला, टी स्क्वेअर प्लस 1/t स्क्वेअर. मग या एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4 च्या ऐवजी मी लिहू शकतो का रे कसं, टी स्क्वेअर प्लस 1/t स्क्वेअर. कॅन आय राईट लाईक दिस. यस ऑर नो. बरोबर आहे. सृष्टी कळालं, करेक्ट. ही जी टर्म होती माझी एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4, यांनी गिवन मध्येच दिले की याचा आन्सर किती आहे, टी स्क्वेअर प्लस 1/t स्क्वेअर. मग याच्याऐवजी मी काय लिहिलं, टी स्क्वेअर प्लस 1/t स्क्वेअर लिहिलं. प्लस 2 टाइम्स काय राहिले आपल्याकडे बघा, एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू, इथे काय राहिले आपल्याकडे, टी स्क्वेअर प्लस 1/t स्क्वेअर प्लस 2. बरोबर. आता या साईडला टी स्क्वेअर आहे इक्वल टू या साईडला टी स्क्वेअर आहे, कॅन्सल झाला. या साईडला 1/t स्क्वेअर आहे इक्वल टू या साईडला 1/t स्क्वेअर आहे, कॅन्सल झाला. का, कारण हा टी स्क्वेअर या साईडला सबट्रॅक्शन म्हणून झाला. इथे ऍडिशन होता, इकडे गेला सबट्रॅक्शन झाला. सो पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल.
इथं 1/t² पॉझिटिव्ह आहे, इकडून 1/t² म्हणजे निगेटिव्ह झाला, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पुन्हा कॅन्सल झाला. सो व्हॉट वी आर रिमेनिंग विथ, वी आर रिमेनिंग विथ व्हॉट 2 टाइम्स x² y² इज इक्वल टू काय मिळालं रे मला 2. सो हा 2 आणि हा 2 पण कॅन्सल झाला, बरोबर. मग आपल्याला काय मिळालं, व्हॉट वी आर रिमेनिंग विथ इज x² इंटू y² इज इक्वल टू काय मिळालं रे मला 1. हा मल्टिप्लिकेशनला होता, सो 2/2 जो डिव्हिजनला गेला, सो आपल्याला मिळालं 1. आता मला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. आपल्याला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायला dy/dx म्हणजे किती, पहिला डेरिव्हेटिव्ह. मग याला डिफरन्शिएट करताना मला कुठला रूल वापरावा लागेल रे, u × v रूल वापरावा लागेल, यस ऑर नो. मग आता u × v रूल काय बरोबर आपलं काय होतं आपल्याकडे, इट इज x² इंटू y² इज इक्वल्स टू 1 असं होतं, बरोबर. सो डिफरन्शिएट करूया. सो इफ आय डिफरन्शिएट, बरोबर, मला u × v रूल म्हणजे मल्टिप्लिकेशन रूल वापरावा लागेल. सो u × v रूल काय असतो आपला, इट इज u इंटू याचा डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x करतोय आपण. सो y² चा डेरिव्हेटिव्ह किती आला, 2i इंटू dy/dx, बरोबर आहे का रे. सो u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v इंटू x² चा डेरिव्हेटिव्ह किती रे 2x इज इक्वल टू त्या 1 चा डेरिव्हेटिव्ह किती रे 0, y कॉन्स्टंट, बरोबर. सो इथे काय मिळालं बघा, दिस कॅन बी रिटन ॲज 2 टाइम्स व्हॉट वी हॅव इज x²y इंटू dy/dx प्लस 2 टाइम्स xy² इक्वल्स टू काय मिळालं रे 0. व्हॉट कॅन वी टेक कॉमन फ्रॉम हियर, 2xy कॉमन घेऊ शकतो, ग्रेट. चला तर मग 2xy कॉमन घेऊयात. सो आय टेक 2xy कॉमन. ब्रॅकेट मध्ये काय राहते बघा, इथे एक राहतोय x, पुढे काय राहतोय आपल्याकडे dy/dx प्लस काय राहते आपल्याकडे y इज इक्वल्स टू व्हॉट 0. ही पूर्ण टर्म याच्या खाली गेली, सो 0 झाली. सो अल्टिमेटली व्हॉट वी आर रिमेनिंग विथ x टाइम्स dy/dx प्लस y इज इक्वल टू किती मिळालं मला 0. आता इथे काय मिळालं चेक करा, x टाइम्स dy/dx इज इक्वल्स टू हा y या साइडला पॉझिटिव्ह, इकडे गेल्यास निगेटिव्ह झाला. सो व्हॉट विल गेट -y. इथं हा काय मल्टिप्लिकेशनला, इकडे गेला काय झाला डिव्हिजनला, म्हणजे मला काय मिळालं रे dy/dx इज इक्वल्स टू -y/x. आय विल मेक अ बॉक्स टू दिस अँड इट इज सॅटिस्फाइंग कंडिशन फॉर ऑप्शन नंबर बी. दिसते काय, दिस इज -y/x. अशा पद्धतीने एकदम स्ट्रेट अवे आणि सिंपल क्वेश्चन होता. त्याच्यामध्ये मी काय केलं, पुन्हा एकदा आपण पटकन डिस्कशन करूया की आपण पहिल्यांदा ही टर्म घेतली, बरोबर. ही टर्म घेतल्यानंतर याच्यामध्ये मी दोन्ही साईडला स्क्वेअरिंग केलं. स्क्वेअरिंग केल्यानंतर या x² चा कन्वर्जन x⁴ आणि y⁴ मध्ये झालं, जो डेटा मला गिवन मध्ये दिला होता. मग मी या x⁴ प्लस y⁴ च्या ऐवजी काय वापरलं, t² प्लस 1/t² वापरलं. सो या साईडचा ती टर्म आणि या साईडची ती टर्म कॅन्सल झाली. सो टी ची पूर्ण टर्म गायब झाली. तुम्ही ऑप्शन ऑब्झर्व करा, ऑप्शन मध्ये एकाही ठिकाणी टी नाहीये. याचा अर्थ आपल्याला टी दोन्ही साईडनी गायब करायचंय, कारण टी गायब झाल्याशिवाय मला ऑप्शन सॅटिस्फाय होणारच नाहीये, बरोबर. त्यामुळे मी टी ला गायब केलं. आपल्याला राहिलं फक्त x आणि y च्या लँग्वेज मध्ये, त्याला डिफरन्शिएट केलं u × v रूल वापरून आणि स्ट्रेट अवे वी हॅव गॉट आवर आन्सर ॲज -y/x विच इज सॅटिस्फाइंग कंडिशन फॉर ऑप्शन नंबर बी. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? सर्वांना कळालं का नक्की? ऋषिकेश, हा चॅप्टर एकदम संपत आलेला आहे आमचा, ऑलमोस्ट संपलेलाच आहे. त्यामुळे कदाचित दीज थिंग्स विल साऊंड बाउन्सर टू यू, पण हे सोपं आहे, हे अवघड नाही आहे, बरोबर. थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे. ओके, मी पुन्हा सांगतो, या संडेला रिमाइंडर मी काल पण ग्रुपमध्ये टाकलं होतं 6 days टू लेफ्ट, बरोबर. आता पुन्हा टाकणार 5 days लेफ्ट, राईट, येस ऑर नो. दिवस रात्र डेरिव्हेटिव्हचा अभ्यास करा. मी आत्ताच सांगतो, जीव तोडून अभ्यास करा. जो टॉपर येईल, मी सांगितले टॉपरला माझ्याकडून वाटेल ते बक्षीस. तुम्ही सांगायचं सर हे पाहिजे, नाही दिलं मग बोल. मी सांगितलं अरे 1 महिन्याचा खर्च स्पॉन्सर करते मी तुमचा, जायचं अजून काय पाहिजे. हा, मी एवढं करायला तयार आहे, मग नालायकांना तुम्ही केलं पाहिजे. दॅट्स इट. ओके, साहित्य यायला पाहिजे टॉपर. का माहितीये, साहित्य शेजारी राहते, यायचा काय खर्च आहे. चलो, एनिवेज, सर्वांना कळाला पहिला प्रश्न. ओके, चलो नाउ लेट्स प्रोसीड टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. येस, आता बघा कसा क्वेश्चन दिलाय बघा, केअरफुली ऑब्झर्व करा. श्रुती, हॅव स्माइल ऑन युअर फेस. असं काय कर्ज नाही काढलं आपण कोणाचं. काय दिले बघा, f(1) दिले आपल्याला, किती 1. f(1) म्हणजे काय, म्हणजे आपण म्हणतो ना f(x) इज इक्वल्स टू y. आपण असंच म्हणतो ना y इज इक्वल टू f(x). याचा अर्थ काय बघा बरं, f(1) इज इक्वल टू 1. याचा अर्थ काय की ज्यावेळी x ची व्हॅल्यू 1 आहे त्यावेळी y ची पण व्हॅल्यू किती आहे रे 1 आहे. f(1) इज इक्वल टू 1 असं दिले ना त्यांनी. आपल्याला माहिती y म्हणजे काय असतो f(x), बरोबर. म्हणजे ज्यावेळी x ची व्हॅल्यू 1 आहे y ची पण व्हॅल्यू 1 आहे.
हा पहिला डेटा दिलाय त्यांनी. दुसरा डेटा काय दिलाय, एफ डॅश ऑफ 1 इज इक्वल टू 3. म्हणजे काय बघा, एफ डॅश ऑफ 1 इज इक्वल टू 3. याचा अर्थ काय की ज्यावेळी माझी x ची व्हॅल्यू 1 आहे, दिसते का रे, त्यावेळी एफ डॅश म्हणजे काय रे, dy बाय dx ची व्हॅल्यू किती आहे रे, 3. झेपते का नक्की. एफ डॅश म्हणजे पहिला डेरिव्हेटिव्ह सांगितलं ना मी तुम्हाला. बर, मग त्यांनी सांगितले जर असं असेल तर एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स चा ब्रॅकेट स्क्वेअर ऍट एक्स इक्वल टू 1 इज, याचा आन्सर काढायला हवे. बरोबर. आता हे किती सिंपल आहे बघा, काय अवघड नाही. मी आधी याच्या आधी थोडंसं बॅकग्राऊंड तुम्हाला सांगतो. ओके, तुम्हाला हे माहिती आहे काय रे, समजा मला तुम्ही म्हणलात की साइन ऑफ एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह लिहा. बरोबर. काय असतो रे साइन ऑफ एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह, कोण सांगेल मला, हर्षद. साइन ऑफ एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह बरोबर म्हणजे काय येतं इथं, दिस इज कॉस ऑफ एफ ऑफ एक्स. म्हणजे काय, याचा डेरिव्हेटिव्ह आपण इथे लिहितो. बरोबर. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस झाला, पण हा एफ ऑफ एक्स आपण असाच ठेवला. बरोबर का नाही. म्हणजे इथं जी टर्म होती ती आपण अशीच ठेवली, फक्त काय केलं, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह काढला आणि नंतर पुढे काय करतो आपण, याचा डेरिव्हेटिव्ह इथं लिहितो. बरोबर आहे का नाही. तोच कॉन्सेप्ट मला इथं वापरायचा आहे. आधी काय करणार, या बाहेरच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा, आतली टर्म तशीच लिहायची, नंतर त्या आतल्या टर्मच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करायचं. मी सांगितले डीएम म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह मध्ये मल्टिप्लाय करायचं. एवढं सिंपल, राईट. चला मग आता याला कसं सॉल्व्ह करणार बघा. मी आधी काय दिलंय बघूया आपल्याला. व्हॉट दे आर गिवन बघा, एफ ऑफ काय दिले आपल्याला, एफ ऑफ एक्स. 3 एफ ऑफ एक्स आहेत ना. बरोबर. प्लस काय दिले आपल्याला, एफ ऑफ एक्स चा ब्रॅकेट स्क्वेअर. याचा आन्सर विचारले ऍट एक्स इक्वल टू 1. बरोबर. देन डेरिव्हेटिव्ह म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. डू यू ऑल ऍग्री. बरोबर. अरे हो की नाही. मग आता मी कसं करणार बघा, ज्यावेळी याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा त्यावेळी रूलच्या अकॉर्डिंगली सगळ्यात पहिला मी काय करणार, आधी या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, साइनचे कन्व्हर्जन कॉस्ट मध्ये झालं त्यावेळी याचा डेरिव्हेटिव्ह काय आला रे, एफ डॅश. बरोबर. आतल्या टर्मला आपण हात लावला होता का, साइन ऑफ एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय आला, कॉस ऑफ एफ ऑफ एक्स. म्हणजे आतली टर्म तशीच राहणार, राईट. सो एफ डॅश लिहिला मी. बरोबर. पुढे काय राहिलं माझ्याकडे, एफ ऑफ एक्स. बरोबर आहे का रे, नीट लिहितो याला. काय आलं बघा ते, एफ डॅश ऑफ एफ ऑफ एक्स, हा ब्रॅकेट क्लोज, हा ब्रॅकेट क्लोज, इनटू आता याचा डेरिव्हेटिव्ह. बरोबर. याचा डेरिव्हेटिव्ह ज्यावेळी मला काढायचा त्यावेळी या एफ चं काय होईल रे, एफ डॅश होईल आणि आतली टर्म तशी तशी राहणार. सो इथे किती मिळणार मला, एफ ऑफ एक्स. बरोबर आहे का रे, इनटू आता याचा डेरिव्हेटिव्ह. याचा डेरिव्हेटिव्ह किती आला रे आपला, एफ डॅश ऑफ एक्स. मी काय केलं कळालं का, नसेल कळालं मी पुन्हा सांगतो. आधी या एफ चा डेरिव्हेटिव्ह किती आला, एफ डॅश. ही टर्म जशी आहे तशी राहिली. आता मी काय करणार, या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय आला, या एफ चा झाला एफ डॅश आणि आतली टर्म जशी आहे तशी राहिली. नंतर काय, या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा जो किती आला, एफ डॅश ऑफ एक्स. ऍग्री. अजून काय कळलं बघा, मी काय केलं, हा एफ आहे, या एफ चा डेरिव्हेटिव्ह किती आला, एफ डॅश. ही आतली टर्म जशी आहे तशी राहिली. आता मला या पूर्ण टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. सो या पूर्ण टर्मचा डेरिव्हेटिव्ह कसा येईल बघा, या एफ चा डेरिव्हेटिव्ह आला एफ डॅश, या बाहेरच्या एफ चा डेरिव्हेटिव्ह आला एफ डॅश, ही आतली टर्म जशी आहे तशी राहिली. आता काय करायचं, फक्त या आतल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा जो किती आला, एफ डॅश ऑफ एक्स. ऍग्री. करेक्ट. आता बघा पुढे काय मिळेल मला, याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. प्लस बघा याचा डेरिव्हेटिव्ह काय चेक करा, एफ ऑफ एक्स रेस टू एन. काय असतो, एन इंटू एफ ऑफ एक्स रेस टू काय रे, एन मायनस 1 इंटू एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती आला रे, एफ डॅश ऑफ एक्स. दॅट्स इट. बरोबर. आता त्यांनी काय सांगितलं आपल्याला की डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करा ऍट एक्स इक्वल टू 1. बरोबर. म्हणजे जिथं जिथं आता मला एक्स दिसतोय त्या एक्स ऐवजी किती लिहिणार रे, मी आता 1 लिहिणार. म्हणजे मला काय मिळेल बघा, दिस कॅन बी रिटन ऍज काय मिळेल रे, बघा चेक करा, दिस इज एफ डॅश ऑफ काय मिळालं रे, एफ ऑफ, इथे किती मिळालं मला, एफ ऑफ 1. ऍग्री. यस ऑर नो. इनटू एफ डॅश ऑफ एफ ऑफ 1. ऍग्री. इनटू एफ डॅश ऑफ 1 प्लस 2 टाइम्स इथे काय मिळालं मला, एफ ऑफ 1. 2 मायनस 1 म्हणजे 1 झाला. इनटू काय मिळालं रे मला, एफ डॅश ऑफ 1. ओके इथपर्यंत शुअर, सिंपल. आता बघा इथे चेक करा, दिस इज एफ डॅश ऑफ एफ ऑफ. आता एफ ऑफ 1 त्यांनी गिवन मध्ये दिलाय, किती एफ ऑफ 1 1. सो इथे किती मिळालं मला, एफ ऑफ 1 मिळालं. इनटू इथे काय आलं, एफ डॅश ऑफ एफ ऑफ 1 किती दिलं आपल्याला पुन्हा
1 दिलाय इंटू एफ डॅश ऑफ 1. एफ डॅश ऑफ 1 तरी दिलाय बघा, आपल्याला किती दिलाय रे 3. इथे किती येईल रे 3. हा 3 याच्या ऐवजी दिलाय. कळलं ना काय केलं? ओके. प्लस इथे मध्ये गॅप आहे राईट. प्लस इथे किती आला 2 टाइम्स व्हॉट इज माय एफ ऑफ 1. एफ ऑफ 1 पुन्हा किती आला माझा 1 इंटू तो एफ डॅश ऑफ 1 किती दिलाय बघा 3. म्हणजे जो गिवन डेटा दिलाय ना त्या गिवन डेटाचं प्रॉपर युटिलायझेशन झालं पाहिजे, त्याच वेळी मला माझा आन्सर मिळणार. बरोबर. चला मग आता काय मिळते बघा, मी इथं याला साइड मध्ये लिहू का. येस. आता बघा एफ डॅश ऑफ हा बाहेरचा एफ डॅश ऑफ राहिला बरोबर आहे. एफ ऑफ 1 आता पुन्हा एफ ऑफ 1 चा आन्सर किती आहे बघा बरं. व्हॉट इज एफ ऑफ 1. इट इज 1. म्हणजे इथे किती मिळालं मला एफ डॅश ऑफ 1 मिळालं इंटू हा एफ डॅश ऑफ 1 किती दिला आपल्याला 3 इंटू हा पुढे किती राहिला माझ्याकडे 3 प्लस इथे किती राहिले 2 3 चा 6 इज इक्वल टू एफ डॅश ऑफ 1. पुन्हा एफ डॅश ऑफ 1 किती आहे आपला 3. सो दिस इज 3 इंटू 3 इंटू 3 प्लस 6 राईट. आता इथं मस्ती करू नका बरोबर ना, व्यवस्थित झालं. एवढं सॉल्व्ह केलं शेवटी घाण केली असं नको. 3 3 चा 9 9 3 चा 27 27 प्लस 6 27 आणि 3 30 आणि अजून 3 म्हणजे 33. म्हणजे याचा आन्सर काय आला रे 33 विच इज सॅटिस्फाईंग कंडिशन फॉर ऑप्शन नंबर डी. घेतलं का रे नक्की. बरोबर. मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो काय झालं ते. बरोबर. इथं खिचडी आहे म्हणजे काय थोडक्यात तो आपण म्हणतो ना गुंतडा झालेला आहे आणि तो गुंतडा सोडवायचा आहे आपल्याला. हे अशा टाईपचा एक्झाम्पल आहे. एकदम स्वीट सिंपल एक्झाम्पल आहे, काही नाही जास्त काही. हो सिंपल आहे. बरोबर. काय बघा सुरुवातीला गिवन डेटा दिला त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. बरोबर. या एफ चा डेरिव्हेटिव्ह किती आला एफ डॅश. आतली टर्म कशी आहे तशी. बरोबर. आता या आतल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. सो या एफ चा डेरिव्हेटिव्ह किती आला एफ डॅश. ही आतली टर्म अशी जास्त राहील. आता काय फक्त या आतल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढायचा जो किती आला रे एफ डॅश ऑफ एक्स प्लस इथे काय केलं सिम्पली हे तर काय चॅलेंज नव्हतं एफ ऑफ एक्स रेस टू एल ते टाइमपास होतं राईट. बरं मग त्यांनी काय सांगितले डेरिव्हेटिव्ह ऍट एक्स इक्वल टू 1 त्यांनी असं म्हणलं होतं. बरोबर. सो जिथं जिथे एक्स आहे तिथे ते फक्त मी 1 सबस्टिट्यूट करत गेलो आणि ऑटोमॅटिक मला फंक्शन मिळत गेले जे गिवन डेटामध्ये ऑलरेडी दिले होते. मग मी काय केलं त्याच्यावरती फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करत गेलो आणि सिंपल ऍडिशन मल्टिप्लिकेशन करून मला याचा आन्सर मिळाला. यासाठी आधी बेसिक माहित असणं गरजेचं आहे जे आपण आजचे 23 लेक्चर शिकलोय. मला वाटते 24 लेक्चर्स. हे 25वा लेक्चर आहे डेरिव्हेटिव्हचं. 11वी मध्ये पण 25 लेक्चर आहे आणि हे 12वीचं म्हणजे 50 लेक्चर फक्त डेरिव्हेटिव्हचं डिस्कशन आहे. हे याने एक्सपेक्टेडच आहे. घरी जाऊन तेवढी प्रॅक्टिस करणं एक्सपेक्टेड आहे. मी म्हणलंय तुम्हाला साधे एक्झाम्पल दिले. त्या कारच्या स्टिअरिंग गिअरवरती स्टिअरिंग व्हीलवरती तुम्हाला बसायचंय. यू हॅव टू ड्राईव्ह दॅट कार. अजूनही सांगतो 5 दिवस आहेत. होमवर्क झाला हे तर या वीक मध्ये एक्सपेक्टेडच नाही माहितीये का. अजिबात नाही अजिबात नाही. घरी गेलं जोपर्यंत होमवर्क होत नाही तोपर्यंत झोपायचं नाही. सिंपल. तुम्ही व्हिडिओ सेंड करा लगेच. मी इथं बसून लगेच भले मला 8 वाजले मी इथं बसून अपलोड करेन. जा घरी सॉल्व्ह करा. या वीक मध्ये नो कॉम्प्रोमाइज. काही डाऊट्स असतील मला सांगा. आपण आपलं लेक्चर शेवटी लावू 7:30 ते 8 या वीक मध्ये. तुमचे डाऊट्स काय मी 8 नंतर थांबीन 8:30 पर्यंत. पण असं नाही व्हायला पाहिजे सर मला वेळ भेटला नाही डाऊट विचारायला. हे एक्सक्यूज आहे. हे एक्सक्यूज आहे. आणि ज्याला आउट ऑफ मार्क पाडायचे ना तो आपल्या लिमिटच्या बाहेर जाऊन करतो सगळा अभ्यास. तुम्हाला दिले उदाहरण त्या दिवशी. तिथं सर्जिकल स्ट्राईक करणं म्हणजे खतरनाक लेवलचं प्लॅनिंग आहे. आणि तुम्हाला तुमचा प्लॅन करायचा दुसऱ्याचा पण नाही करायचा. तुम्हाला तुमच्या प्लॅनचा अभ्यास करायचा आहे की हा प्लॅन आहे दिस इज व्हॉट इज माय एक्झिक्युशन त्याचा हा रिझल्ट आहे. थर्सडे पर्यंत रादर फ्रायडे पर्यंत मी सांगितले सगळा अभ्यास झाला पाहिजे. आज मंडे. अजूनही काही केलं नसेल घरी जा सर्व नोटबुकची रिव्हिजन करून टाका. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन सगळे व्हिडिओ बघून टाका. बरोबर. फ्रायडे पर्यंत सगळा अभ्यास झाला पाहिजे. सॅटर्डेला रिव्हिजन संडेला टेस्ट. सॅटर्डेला रिव्हिजनच झाली पाहिजे. सॅटर्डेला प्रिपरेशन नाही चालू करायचे. ऐकलं मी. आणि जर नालायकांनो फेल झाला मी आधीच सांगून ठेवता तुमची 12वी अशा ठिकाणी फटके मारीन ना पोरांनो. हा बसायला अवघड जाईल. मग रेकॉर्ड होते ते माहितीये मला. मुलींचं बघू त्यांना पण अशी इक्वल ट्रीटमेंट. तू तर हिट लिस्ट वरती आहेस माझ्या बघ. चला ओके कळालं नक्की. चलो लेट्स प्रोसीड टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन.
बघा आता काय दिलं, किती इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, जरा विचार करा तुम्ही, किती भारी क्वेश्चन दिलाय. प्रेम झालं पाहिजे त्याच्यावरती, प्रेम झालं की ऑटोमॅटिक येतं, प्रेम केलं पाहिजे मॅथ्स वरती. बघा आता कसं करतोय आपण, काय दिले आपल्याला, f ऑफ sec x दिले, याचा डेरिव्हेटिव्ह काढा विथ रिस्पेक्ट टू g ऑफ tan x, आणि त्यांनी सांगितले कधी, ऍट x इक्वल टू y/4. बरोबर. मग मला सांगा एखाद्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू अदर काढायचं, तर आपण पहिल्याला काय अज्युम करतो, u अज्युम करतो, दुसऱ्याला काय करतो, v अज्युम करतो. म्हणजे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला लावले त्यांनी, du अपॉन dv ऍट x इक्वल टू pi/4 हे कॅल्क्युलेट करायला लावले आपल्याला. बरोबर. किती सिंपल क्वेश्चन. चला आता आपण काय करूया, आधी u कन्सिडर करूया. सो व्हॉट इज माय u, इट इज f ऑफ sec x. बरोबर हो की नाही. आता याला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू x, राईट. सो याचा डेरिव्हेटिव्ह किती आला रे, du अपॉन dx इज इक्वल टू, आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. आपण आत्ताच बघितलं तसं एक्झाम्पल, याचा डेरिव्हेटिव्ह काढताना मी काय करणार, आधी f डॅश करणार, हा sec x असाच राहणार. बरोबर. आता काय करणार, मल्टिप्लाय करताना या sec x चा डेरिव्हेटिव्ह. बरोबर. काय असतो sec x चा डेरिव्हेटिव्ह, sec x into tan x. So instead of this sec x now I will write it as sec x into tan x. So या sec x चा डेरिव्हेटिव्ह आहे, राईट. हा काय झाला माझा du/dx. याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट आहे नाही. आता काय करूयात, v फंक्शन कन्सिडर करूया, राईट. सो व्हॉट इज v फंक्शन, v इज g ऑफ काय ते tan x. बरोबर. आता डिफरन्शिएट करूयात विथ रिस्पेक्ट टू x. सो काय मिळालं मला, dv अपॉन dx इज इक्वल टू, याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, येस इट विल बी g डॅश ऑफ आतमधला tan x हात राहणार. बरोबर. इनटू या tan x चा डेरिव्हेटिव्ह जो किती असणार आहे रे, sec स्क्वेअर ऑफ x. दॅट्स इट, राईट. आता दोघांची डिव्हिजन का, कारण आपल्याला du/dv फाइंड आउट करायचं, राईट. सो काय मिळेल बघा, देअरफॉर du अपॉन dv म्हणजे काय असतो तो, du/dx अपॉन dv/dx, जे आपण ऑलरेडी केलेलं आहे, ते लिहित बसणार नाही मी, डायरेक्ट मल्टिप्लाय करतो, राईट. सो व्हॉट विल आय गेट बघा, f डॅश ऑफ sec x इंटू पुढे काय माझ्याकडं, sec x इंटू tan x. बरोबर आहे. अपॉन खाली काय बघा बरं आपल्याकडं, g डॅश ऑफ tan x, राईट, इंटू काय आपल्याकडं sec स्क्वेअर ऑफ x. ओके. आता काय झालं बघा, इथला एक sec x आणि इथला खालचा एक sec x कॅन्सल झाला. ओके इथपर्यंत. बर. आता आपण काय काय केले बघा, हा डेटा वापरला, हा डेटा वापरला, पण अजून आपण हे नाही वापरलं, f डॅश ऑफ 2 जे वापरलेलं नाही आपण, राईट. बर. आता काय करूया, त्यांनी सांगितलं डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा ऍट x इक्वल टू pi/4. म्हणजे जिथं जिथं आता मला x दिसेल त्या x ऐवजी किती लिहिणार मी, pi/4 लिहिणार. बरोबर ना स्नेहल. बरोबर. म्हणजे काय मिळालं आपल्याला, चेक करा, दिस इज du अपॉन dv इज इक्वल टू f डॅश ऑफ, इथं काय मिळालं रे मला, sec ऑफ pi/4 इंटू, लिहू का डायरेक्टली sec pi/4, किती असं सांगा बरं, sec pi/4, sec 45, cos 45 किती असतो आपला, 1/√2. बरोबर ना, cos 45 1/√2, तो sec 45 किती येईल, रेसिप्रोकल, सो इट विल बी √2 इंटू tan 45. tan 45 म्हणजे आपल्या ट्रिग्नोमेट्रिक टेबलचा सेंटर, tan 45 जो 1 असतो, करेक्ट, अपॉन g डॅश ऑफ tan x म्हणजे काय लिहिले, दिस इज g डॅश ऑफ पुन्हा tan 45. tan 45 किती आला रे माझा, 1 इंटू sec 45, कारण x च्या ठिकाणी आपण pi/4 टाकतोय, जो किती आला रे पुन्हा √2. हा √2 मला वाटलं पण सापडतोय का, जाळ फेकलो होतो मी, कुणीतरी सापडलं पण मला लक्ष गेलं नाही, ती सापडली ती मला वाटते, हा ना. हा f डॅश ऑफ √2 आहे, हा खाली एकटा √2 आहे, हा फंक्शन मधला √2 आहे आणि हा कॉन्स्टंट आहे, कॅन्सल होऊ शकत नाही, राईट. येस. सो व्हॉट वी आर रिमेनिंग, वरती काय राहिलं आपल्याकडे, f डॅश ऑफ √2 राहिलं, अपॉन खाली काय राहिलं माझ्याकडे, g डॅश ऑफ 1 इंटू √2. आता ह्या व्हॅल्यू मला माहित नाही, ज्या गिवन मध्ये असणारच, त्याशिवाय प्रॉब्लेमच सॉल्व्ह होणार नाही. बरोबर. मी तिकडे अजून बघितलं नाही. बरोबर. इथपर्यंत आलो ना, ह्याला गिवन मध्ये असावंच लागणार. आता बघा काय मिळते, f डॅश ऑफ √2 दिलंय काय, यावंच लागणार, त्याशिवाय प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. सो इथं आलं वरती 4 अपॉन g डॅश ऑफ 1 पण दिलं पाहिजे, दिलाय, किती दिलाय त्यांनी, 2 इंटू खाली काय आलं माझ्याकडं, √2 आलं. सो दिस इज 2 1 जा, दिस इज 2 2 जा. सो वरती किती आलं आपल्याकडे, 2. तो जो वरचा 2 आहे त्याला काय लिहू शकतो छानपैकी, √2 इंटू √2 अपॉन √2. हा √2 या √2 बरोबर कॅन्सल, छानपैकी आन्सर किती मिळालं रे, √2, विच इज सॅटिस्फाईंग कंडिशन फॉर ऑप्शन नंबर सी. आता मला सांगा, इमानदारी सांगायचं, खोटं बोलायचं नाही, जर खरंच एखादा सिन्सिअरली अभ्यास करत असेल तर इज इट रिअली दॅट डिफिकल्ट क्वेश्चन? नाहीये. मी म्हणतोय म्हणून नका म्हणू,
माझ्या मध्ये हो मिळवण्यासाठी? खरंच नाहीये. त्यासाठी प्रॅक्टिस केली पाहिजे. मी सांगितले मॅथ्स कधी येतं? पेन ठेवला असा सॉल्व्ह करायला, सॉल्व्ह करत 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 गेलो डायरेक्ट इथेच थांबलं पाहिजे पेन, म्हणजे मॅथ्स येते. हा तुमचं स्वतःलाच तुम्हाला वाटत येस मला माझा पेन थांबत नाही म्हणजे मला मॅथ्स जमते. जास्त कुठं लांब टेस्ट द्यायची पण गरज नाही. स्वतःला विचारायचं आपल्याला जमते का नाही. पेन थांबत असेल जमत नाही, पेन थांबत नसेल यू आर इम्प्रूव्हिंग. डन. चल लेट्स प्रोसीड टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. जायचं नेक्स्ट क्वेश्चन कडे? नक्की? शुअर? स्नेहल जायचं का? हा ओके, तू म्हणते म्हणून, नाहीतर मी जाणारच होतो. बर चला नेक्स्ट क्वेश्चन. थोडा कलर चेंज करू. येस. आता बघा, रेट ऑफ चेंज ऑफ फर्स्ट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू सेकंड फंक्शन. बरोबर, म्हणजे काही नाही रे, थोडक्यात काय पुन्हा हा काय आपला u, हा काय रे आपला v, आणि त्यांनी सांगितलं x = 5. म्हणजे जो आधीचा क्वेश्चन होता ना सेम तसा टाइपचा क्वेश्चन. बरोबर, छान पैकी सॉल्व्ह करूया. काय करूयात, याला u कन्सिडर करूयात. व्हॉट इज माय u? रूट मध्ये x² + 16. बरोबर, याचा डेरिव्हेटिव्ह घेणार मी. किती येणार तो? du/dx इज इक्वल टू, कोण सांगेल याचा डेरिव्हेटिव्ह मला? येस हर्षल, तू नको. कोण सांगेल? सौरभ सांगू शकशील? ट्राय. रूट ऑफ f(x) चा डेरिव्हेटिव्ह सिंपल आहे ना. दिस विल बी माय f(x). बरोबर का नाही? रूट ऑफ f(x). बोल बरं. दॅट्स इट. बरोबर ना? ओके नाही? गुड. म्हणजे किती आलं? 1/2 टाइम्स रूट ऑफ f(x). बरोबर आहे का रे? इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हॉट? x² + 16 चा डेरिव्हेटिव्ह. आता x² + 16 चा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे माझा? 2x. का? कारण x² चा डेरिव्हेटिव्ह 2x आला प्लस 16 चा डेरिव्हेटिव्ह 0 झाला. येस ऑर नो? सो हा इथला 2 आणि इथला 2 छानपैकी झाला कॅन्सल. राईट. सो काय मिळालं आपल्याला? आपल्याला मिळालं du/dx इज इक्वल टू x डिवाइडेड बाय रूट मध्ये x² + 16. ओके इथपर्यंत. सो दिस इज u आपण जो कॅल्क्युलेट केला. आता काय करणार मी? काय करणार आता? v कडे जाऊयात. राईट. व्हॉट इज माय v? बघा बरं. नाव v इज इक्वल टू x डिवाइडेड बाय x - 1. आता याला डिफरन्शिएट करायचं. सो करूया डिफरन्शिएट. तो दिस विल बी dv/dx इज इक्वल टू, इथे काय करावं लागेल रे? u/v वापरावं लागेल. व्हॉट इज u/v? इट इज v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन v², म्हणजे कुणाचा रे? x - 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे. सो काय मिळालं बघा? दिस इज x - 1 इंटू 1 म्हणजे किती रे? x - 1 मायनस हा पुढे काय माझ्याकडे x अपॉन करायला आपल्याकडे x - 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर. सो पॉझिटिव्ह x निगेटिव्ह x गायब. राईट. यस ऑर नो? म्हणजे काय मिळालं बघा? dv/dx किती मिळाला आपल्याला छानपैकी? -1 अपॉन x - 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे. नाउ व्हॉट विल बी माय नेक्स्ट स्टेप? du/dv म्हणजे यांनी याला डिवाइड करायचं. ओके ग्रेट. सो काय मिळालं बघा? देअरफॉर du/dv म्हणजे काय? this term upon that term. Right. So what is this term बघा? This is x divided by root over x² + 16 upon काय येईल बघा तिथं? -1 upon x - 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर. अंडरस्टूड? त्यांनी सांगितले डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करा at x = 5. म्हणजे आता काय करणार? x च्या ठिकाणी 5 टाक. जिथं जिथं x दिसेल, सगळेजण आहात ना? जिथं जिथं x दिसेल त्या x च्या ठिकाणी 5. चला बरं टाकूया. तो काय मिळालं बघा? 5 डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट मध्ये 5 चा स्क्वेअर किती आला रे? 25. 25 + 16. 25 आणि 10 35. 35 आणि 6 41. सो दिस इज 41 अपॉन -1 अपॉन x च्या ठिकाणी 5. 5 - 1 4. 4 चा स्क्वेअर सो किती आला? 16. राईट. आता चेक करा. जिथं डिनॉमिनेटर टर्म असते ती काय करते रे? न्यूमरेटरला मल्टिप्लाय करते. बरोबर. आणि ज्या दोन जवळच्या टर्म असतात त्या एकमेकांना मल्टिप्लाय करतात. म्हणजे काय मिळालं? 16 5 चा 18. हे मायनस साइन असंच राहिलं अपॉन रूट 41 इंटू 1 म्हणजे किती आलं रे? रूट 41. सो इट इज सॅटिस्फाइंग कंडिशन फॉर ऑप्शन नंबर ए. झालं सिंपल. अवघड होते? माझ्यासाठी म्हणू नका रे, स्वतःला विचारा. अवघड होतं का सौरभ? शुअर? नक्की?
तुमच्यामध्ये तो कॉन्फिडन्स आला पाहिजे. बरोबर, सिंपल आहे, फक्त थोडीशी प्रॅक्टिस लागेल. मी तुझं नाव काय म्हणलं? सोहम. सोहम, तू कुठल्या कॉलेजमध्ये? SP. ओ, SP मध्ये कोण आहे? अच्छा, तू राहायला कुठे आहे? मांजरी. पुलाच्या अलीकडे का पलीकडे? पलीकडे. ती कुठे येतो? अलीकडे का पलीकडे? तिथंच म्हणजे पुलावर आहे का? आडनाव काय तुझं? बरं, ठीक आहे, चला. येस रिती, वाय नॉट. काय केलं आपण? एक्सच्या ठिकाणी 5 टाकलं, इथेपर्यंत ओके होतं. एक्सच्या ठिकाणी 5 टाकलं, एक्सच्या ठिकाणी 5 टाकलं, 16 + 25 41 आलं. हा -1 असा राहिला, एक्सच्या ठिकाणी 5 टाकलं. सो 5 - 1 4 चा स्क्वेअर. आता काय असतं हे बघ, ज्यावेळी असं असतं ना, x/y अपॉन समजा a/b, लेट्स सपोज अशी टर्म आहे आपल्याकडे, बरोबर. त्यावेळी 2 लांबच्या टर्म एकमेकांना मल्टिप्लाय करतात आणि 2 जवळच्या टर्म एकमेकांना मल्टिप्लाय करतात, बरोबर हो की नाही? म्हणजे काय मिळालं मला? xb/ya असे मिळणार आपल्याला. मग 2 लांबच्या टर्म मल्टिप्लाय करणार, 16 × 5 = 80, आणि 2 जवळच्या टर्म मल्टिप्लाय करणार. सो -1 इंटू रूट मध्ये 41, एनिथिंग इंटू दॅट टर्म म्हणजे तीच टर्म, तो तीच टर्म आली. आणि मायनस आहे मी कुठेही नेऊ शकतो, वरती किंवा खाली, तरी काय फरक नाही पडणार. बरोबर हर्षल? हो ना? मला माहिती तू काय विचार करतोय, असं तुझं मन बोलतोय जोर जोरात, पण ठीक आहे. ओके, इथपर्यंत नक्की शुअर? हे बघ, मी एकदम स्पष्टपणे सांगतो, माझं नाव काय आहे? काय नाव आहे? गोविंद, बरोबर ना? मी पार्शलिटी करणारच, ते महाभारतापासून चालत आलेले आहे, बरोबर ना? पार्शलिटी तो होणारच. आता पुन्हा बरोबर व्हायची ते आपण डिसाईड करूया. फ्युचरमध्ये रिद्धीने ऐकलंच नाही तर आय हॅव टू शिफ्ट समवेअर एल्स, बरोबर ना? समजा हर्षलने खतरनाक अभ्यास केला तर माझं सगळं लक्ष हर्षलवरती जाणार. उद्या सृष्टीने अभ्यास केला, बरोबर, सृष्टी म्हणणार सर तुम्ही नवीन लोक आले, आम्हाला भाव देऊन बंद केलं. हा, असं काही नाहीये. तुमचा रिझल्ट बोलला पाहिजे. रिझल्ट, तुमचा रिझल्ट तुम्हाला तुमच्या जवळ ठेवणार आहे. तुम्ही जेवढा चांगल्या पद्धतीने अभ्यास करायला, मला वाटतं की नाही आज सृष्टीने 25 मिळाले ना, मला प्रत्येक टेस्टमध्ये 25 पाहिजे. माझे एक्सपेक्टेशन वाढणार आहे. आणि मी सांगेन बघा कसं आहे माहिती का, एक्सपेक्टेशन वाढल्याच पाहिजे. सॅटिस्फाईड मी सांगतो ना, बघा माणसाने ना काय म्हणू शकतो आपण, मनाने स्टेबल पाहिजे. इथं चलबिचल नको, बरोबर, पण इथं स्टेबल कधीच नाही राहिलं पाहिजे. इथं स्टेबल म्हणजे तुमच्या लाईफमध्ये स्टॅग्नन्सी आली, तुमचे विचार कधीच थांबू शकत नाहीत माणसाचे, बरोबर. मन शांत पाहिजे, पण इथं अजिबात स्टेबिलिटी नाही पाहिजे. अजून असा रेकॉर्ड बनवला पाहिजे ना, मी म्हणलं ना की यार काय मुलगी होती राव, किंवा काय मुलगा होता, प्रत्येक टेस्ट मध्ये 25 होते. असे विद्यार्थी लाईफ मध्ये कधी विसरू शकत नाहीत शिक्षक लोक, कधीच नाही. आणि मी हे नेहमी तुम्हाला सांगितलं पण असेल. ओके, कसं आहे माहिती का, शिक्षक जो आहे ना, समजा 100 विद्यार्थी क्लासरूम मध्ये, मी बोलले हे खूप वेळा बोलून दाखवले, त्या 100 विद्यार्थ्यांसाठी शिक्षक नसतो. कारण त्याला माहिती आहे 50% फक्त इथं आलेले जे बसलेले, व्हिडिओ चालू आहे आमचा, बरोबर ना, जे आलेले बसलेले, पण जे बाकीचे 50 आहेत ना, त्यांच्यासाठी शिक्षक इथं उभा आहे. कारण त्यांना माहिती आहे हे साले काहीतरी आयुष्यात करणार आहेत, ह्यांच्यासाठी मेहनत करायची, ह्यांच्यासाठी आपलं 200% द्यायचं आहे. आणि ज्यावेळी आम्ही ते देतो ना, आम्ही त्या विद्यार्थ्यांकडून तर नक्की एक्सपेक्ट करतो ते. ओके, तुम्हाला काही बोलायचं याच्यावरती? नाही ना? बरं, चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. राईट, चला लेट्स प्रोसीड टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. त्यांनी हो त्याचाच आधार आहे, काय सांगायचं, राज आहे तो. ओके मॅम, लय जण ऍबसेंट राहायला लागले का? आता उद्यापासून तुम्ही राहा ऍबसेंट, तुम्हाला बघतो मी, खरं सांगतो मी, फक्त उद्यापासून राहा. मला फक्त असा मेसेज आला पाहिजे सर होमवर्क नाही झाला, किंवा फक्त मला असा मेसेज आला पाहिजे की नाही का सर मी आज येणार नाही, मग बस, मग तुम्ही मी आता बस. तुमच्या घरच्यांना असा मिर्च मसाला लावून फोन करणार ना मी, बस. घरचे सोडायला आले पाहिजे रोज इथं, घरचे म्हणजे तुझ्याबरोबर मी लेक्चरला बसतो बाबा, असा मसाला लावून घरी सांगणार शिवम बघ तुझं तर काय सांगेन मी. बरं चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. काय दिले बघा आता छानपैकी, x⁴k + y⁴k = a⁴k, आणि याचा आन्सर हे दिले गिवन मध्ये काय, dy/dx + y/x⁴ 1/3 0.
तर या के ची व्हॅल्यू काय असं विचारले आपल्याला. क्वेश्चन बघा, एक्स रेस टू के, वाय रेस टू के, ए रेस टू के, आणि हे गिवन मध्ये दिले तर के ची व्हॅल्यू काय असं विचारले. बरोबर. बरं, आता कसं सॉल्व्ह करायचं. सगळ्यात पहिल्यांदा जो गिवन डेटा दिला त्याच्यावरती काम करायचं. डायरेक्टली आपण इथे नाही येऊ शकत ना. डायरेक्टली डिवाय बाय डीएक्स कडे का जाणार. आधी हे दिले ना छानपैकी, आधी याच्याकडे बघूया, मग तिकडे जाऊया. बरोबर. बरं, चला आता याला सॉल्व्ह करूया. हाऊ टू सॉल्व्ह बघा, सगळ्यांनी लक्ष द्या. काय दिले आपल्याला, एक्स रेस टू के प्लस वाय रेस टू के इज इक्वल्स टू ए रेस टू के. थोडक्यात काय, के म्हणजे एन आहे आपला, कॉन्स्टंट आहे. एक्स रेस टू एन, वाय रेस टू एन, ए रेस टू एन. बरोबर. सो एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला काय असतो, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. ऍग्री. प्लस इथं वाय रेस टू के म्हणजे काय आला, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन इंटू या वायचा डेरिव्हेटिव्ह किती आला, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. कारण ए पण कॉन्स्टंट, ए आणि के दोन्ही ग्रेटर दॅन 0 आहे. म्हणजे 1 असतील, 2 असतील, 3 असतील, व्हॉट एव्हर. कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. अंडरस्टूड. बरं, मग आता इथे काय मिळते बघा, इथे काय राहिलं आपल्याकडे, के इंटू वाय रेस टू के मायनस वन इंटू डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू, ही टर्म या साईडला पॉझिटिव्ह आहे, 0च्या पलीकडे गेली म्हणजे काय झाली, निगेटिव्ह झाली. सो इथे काय मिळालं मला, मायनस काय मिळालं रे, के इंटू एक्स रेस टू के मायनस वन. सो हा के आणि हा के कॅन्सल झाला. बरोबर. मी कॅन्सल केला. आता बघा का, कारण इथं के ची टर्म आहे, इथं के ची टर्म आहे म्हणून, आणि त्यांनी के फाइंड आउट करायला लावलाय. जर माझ्याकडे इथं के ची टर्म नसते, मी केच गायब केला असता, तर के कसा फाइंड करावा. कळते मला काय म्हणायचं. बरोबर ना. चला मग आता याला सिम्प्लिफाय करूया ना. हाऊ विल आय सिम्प्लिफाय. बघा काय केलं, इथं काय राहिले आपल्याकडं, dy अपॉन dx इज इक्वल टू, इथे राहिले मायनस साइन, x रेस टू k मायनस वन. इकडे ही टर्म मल्टिप्लिकेशनला होती, या साईडला आल्यास डिव्हिजनला गेली, म्हणजे इथे किती आलं रे, y रेस टू k मायनस वन. ओके, इथपर्यंत. आता चेक करा, दिस कॅन बी रिटन ॲज dy अपॉन dx इज इक्वल टू, मायनस साइन मी तसंच ठेवतो, याची पण पॉवर तीच आहे, याची पण पॉवर तीच आहे. दोघांना एकाच ब्रॅकेट मध्ये घेऊया, दोघे एकातले घरात नाहीत ना, कशाला बाहेर पाठवायचं. या एकत्र काय आलं, x अपॉन y रेस टू k मायनस वन. ऍग्री. बरोबर. आता चेक करा, आपल्याला जे दिले नाही इथे y अपॉन x दिले, आपल्याकडे किती आले, x अपॉन y. मला सांगा, ज्यावेळी x असतो, या x ला आपण 1 अपॉन x लिहितो. बरोबर का नाही. हे कधी लिहू शकतो मी, ज्यावेळी मी असं करेल, x रेस टू मायनस वन करेल. म्हणजे जर मला याला फिरवायचं आहे, याला y ला वरती x ला खाली, तर मला काय करावं लागेल, इथं वरती मायनस साइनने मल्टिप्लाय करावं लागेल. झेपलं का, कळलं का मला काय म्हणायचं. नसेल कळलं तर आता बघा काय आहे, आपल्याला काय दिले, y बाय x दिले, आपल्याकडे किती आले, x बाय y आले. बरोबर. तर मी काय करतोय बघा, dy अपॉन dx इज इक्वल टू, हे मायनस साइन असंच राहिलं, इथं काय केलं मी, y बाय x केलं, पण याच्या बदल्यामध्ये मला मायनस साइन द्यावं लागेल पुन्हा या वरच्या टर्मला, जी किती आली रे, k मायनस वन आली. बरोबर आहे काय, हो की नाही. मग आता काय झालं बघा, देअरफॉर dy अपॉन dx, ही निगेटिव्ह टर्म या साईडला होती, ती या साईडला आली, म्हणजे काय झाली, पॉझिटिव्ह झाली. काय आलं बघा, y अपॉन x रेस टू मायनस के ने आतमध्ये मल्टिप्लाय, म्हणजे मायनस ने मल्टिप्लाय करा, किती आलं, मायनस के प्लस वन इक्वल टू 0. हे असं आलं. त्यांनी दिलंय याचा म्हणजे हे बघा, हे आणि हे दोघे एकमेकांना कम्पेअर करा. जर आपण हे इक्वेशन या इक्वेशन बरोबर कम्पेअर केलं, तर आपल्याला 1/3 ची ऐवजी कोण मिळते रे, मायनस के प्लस वन मिळते. बरोबर ना. मला कम्पेअर करावं लागेल ना. मी काय इथे x अपॉन y चा y अपॉन x केलं, कारण मला याच्या बरोबर कम्पेअर करता येईल. मग याच्या बरोबर कम्पेअर केल्यानंतर इथं किती येते, मायनस के प्लस वन, इथे किती येते, 1/3. सो बाय इक्वॅलिटी, बरोबर, बाय इक्वॅलिटी व्हॉट कॅन वी राईट, सांगू शकाल मला. आपण असं म्हणू शकतो का रे, मायनस के प्लस वन, याच्याऐवजी किती आलं रे, 1/3 आलं. हा मायनस तिकडे घेऊन जा, म्हणजे पॉझिटिव्ह झाला. सो हा वन असंच राहिला, याला इकडे घेऊन या, मायनस 1/3 इज इक्वल टू किती आलं रे, के. नुसता वन आहे म्हणजे 1/1 करा, क्रॉस मल्टिप्लाय, 3 मायनस 1. सो किती आलं रे, के इज इक्वल्स टू 2/3, विच इज सॅटिस्फाइंग कंडिशन फॉर ऑप्शन नंबर डी. सोपा होता, फक्त एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला. अरे एमएससी सीईटी मध्ये 2 मार्क्स मिळते त्या क्वेश्चनला, 2 मार्क्स. फक्त एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला माहित पाहिजे. आता एक्स रेस टू एनचा पण फॉर्म्युला लर्न करणं होत नाही का आपल्याला, होणार का नाही, सिंपल आहे. ओके, चलो लेट्स प्रोसीड टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. ओके, चला आता काय दिले बघा, अजून 15 मिनिट आहे, कुणी थकायचं नाही, हारायचं नाही, थांबायचं नाही. नेक्स्ट क्वेश्चन काय दिले बघूया. सोहम फुल एनर्जीने बसलं पाहिजे लेक्चरला असं. ओके,
बघा y इज फंक्शन ऑफ x असं म्हणलं आणि त्यांनी काय दिले log of x plus y याचा आन्सर किती दिले 2xy. काय फाइंड करा सांगितले y डॅश ऑफ 0 याचा अर्थ सांगू शकेल मला कोण y डॅश ऑफ 0 फाइंड करा सांगितले म्हणजे काय कधी श्रद्धा y डॅश ऑफ 0 म्हणजे काय हर्षद कितवा दुसरा नाही y डॅश एकदाच है ना y डैश ऑफ 0 इसका मतलब क्या हाँ दैट्स इट y डॅश म्हणजे काय पहिला डेरिव्हेटिव्ह काढा बरोबर आणि y डॅश ऑफ 0 म्हणजे आतली जी टर्म असते कोणाची आन्सर असते x ची व्हॅल्यू पहिला डेरिव्हेटिव्ह काढा त्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू 0 ठेवा एवढं सिंपल होतं y डॅश ऑफ 0 कळालं का नक्की जर y डबल डॅश असतं ना चेतक तर म्हणलं असं सेकंड डेरिव्हेटिव्ह y डॅश दिले स्पष्ट म्हणजे पहिला डेरिव्हेटिव्ह त्या पहिल्या डेरिव्हेटिव्ह मध्ये y ची व्हॅल्यू 0 सगळं थँक्यू सो मच ओके आता काय बघा कसं सॉल्व्ह करणार याला कन्सिडर करा काय दिलेले बघा दिस इज log of x plus y is equals to twice xy ओके पहिला डेरिव्हेटिव्ह घेणार बरोबर कसा घेणार रे log of f of x काय डेरिव्हेटिव्ह असतो 1 upon f of x into derivative of x plus y तो किती येईल रे 1 plus dy upon dx agree is equals to हा 2 असाच राहिला इथे काय करावं लागेल रे u into v rule u into v rule काय असतो it is u into derivative of v plus v into derivative of u that's it right चला काय मिळालं बघा या टर्मनी 1 ला मल्टिप्लाय करा म्हणजे किती आलं 1 upon x plus y प्लस या टर्मनी dy by dx ला मल्टिप्लाय करा म्हणजे किती आलं 1 upon x plus y into dy by dx is equal to 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा 2x dy by dx plus 2 times y बरोबर आता काय करणार आहे सर्व dy by dx च्या टर्म एका साइडला ना नॉन dy by dx पलीकडे घेऊन जा बरोबर म्हणजे काय झालं बघा चेक करा इथं 1 upon x plus y into dy upon dx माइनस तिकडून कोण किती आलं रे 2x टाइम्स dy upon dx is equal to इथं काय राहिले आपल्याकडे 2y माइनस तिकडून कोण किती आलं रे 1 upon x plus y राइट आता काय करणार या दोघांमधून dy by dx कारण तेच फाइंड करायचं ना आपल्याला y डॅश म्हणजे dy by dx फाइंड आउट करायचं चला मग dy by dx कॉमन घेऊया जर dy by dx कॉमन घेतलं तर काय राहील आपल्याकडे 1 upon x plus y minus 2x is equal to काय राहिले 2y minus 1 upon x plus y बरोबर आता त्यांनी काय सांगितलं आपल्याला की जिथं जिथं तुमचा x आहे त्या x च्या ठिकाणी किती टाका रे 0 टाका बरोबर डेरिव्हेटिव्ह ऍट बघा मी लिहितोय y डॅश ऑफ 0 याचा अर्थ काय dy by dx at x equal to 0 पण आपला y एलिमिनेट होत नाही बघा अजून पण आणि ऑप्शन मध्ये कुठे y दिसत नाही जरी मी x च्या ठिकाणी 0 टाकलं तरी y ही टर्म राहते ना बरोबर ना म्हणजे याचा अर्थ y पण कॅन्सल झाला पाहिजे तरच आपल्याला एक नंबर मिळेल प्रॉपर राइट बरं मग आता बघूया आपण सॉल्व्ह करू therefore काय मिळालं बघा dy upon dx आपण असं म्हणूया at x equal to 0 into bracket 1 upon x plus y म्हणजे किती रे 0 plus y दिसतंय का x च्या ठिकाणी मी 0 टाकलं माइनस x च्या ठिकाणी 0 म्हणजे किती आलं रे 0 ग्रेट सो इथे किती आलं 0 इज इक्वल्स टू पुढे काय बघा 2y माइनस किती आलं रे ते चेक करा 2y माइनस 1 upon 0 plus y x च्या ठिकाणी 0 टाकले बाकी काही केलं नाही बरोबर सो काय मिळते बघा दिस इज dy upon dx into bracket 1 upon y minus 0 म्हणजे 1 upon y is equal to 2y minus 1 upon y नुसता 2y म्हणजे किती 2y upon 1 सो काय आलं बघा dy upon dx into काय मिळालं 1 upon y is equals to काय मिळते आपल्याला इथे क्रॉस मल्टिप्लाय केलास 2y square minus 1 upon y सो हा y कॅन्सल झाला म्हणजे काय राहिलं आपल्याकडे बघा व्हॉट वी आर रिमेनिंग विथ इज dy upon dx is equals to काय मिळालं रे 2y square minus 1 बरोबर आता क्वेश्चन बघा कसा आहे हा ट्रिकी क्वेश्चन आहे हा सॉल्व्ह केलं पण आपल्याला ना ऑप्शन मिळाला नाही का कारण ऑप्शन मध्ये y नाहीये म्हणजे याचा अर्थ मला इथं कुठेतरी काय करावं लागेल रे y ला गायब करायचं मग मी काय करतो बघा या केस मध्ये त्यांनी सांगितले y इज फंक्शन ऑफ x
समजा या ठिकाणी आपण x ची व्हॅल्यू 0 टाकली, बरोबर, तर काय मिळेल रे? log y इज इक्वल टू 0 मिळून जाईल. x ची व्हॅल्यू इथे पण 0 टाकून बघा ना एक मिनिट, किती मिळालं? log y इज इक्वल टू 0. बघा बरं मी काय करतोय आता, आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची आहे ना, ऍज काय म्हणू आपण? log ऑफ x प्लस y. याचा अर्थ किती दिले आपल्याला? ट्वाइस xy. समजा x ची व्हॅल्यू 0 गिवन डेटा मध्ये पण टाकली, त्यांनी y चा आन्सर निघते का बघूया, बरोबर. सो इथे किती मिळालं बघा? log ऑफ x च्या ठिकाणी 0 टाकलं, सो इथे किती आलं? 0 प्लस y इज इक्वल टू x च्या ठिकाणी 0 टाकलं, 0 झालं. म्हणजे काय मिळालं मला? log ऑफ y इज इक्वल टू किती मिळालं? 0. आता या log चा बेस काल सांगितलं किती असतो? log चा बेस e असतो, बरोबर. सो इथे e आहे, बरोबर. आता log ची कॉन्सेप्ट आहे काय? हा बेस या 0 ला उचलून घेतो. कुठला कॉन्सेप्ट? बाहुबली कॉन्सेप्ट, बरोबर का नाही? हा e त्या 0 उचलून घेणार, राईट. म्हणजे log गायब झाला, इथे काय राहिलं? y इज इक्वल्स टू e रेस टू 0. एनिथिंग रेस टू 0 किती असतं? 1. म्हणजे माझी y ची व्हॅल्यू किती आली रे? 1. ही y ची व्हॅल्यू इथे टाका, बरोबर. म्हणजे काय मिळालं बघा? देअरफॉर जर y ची व्हॅल्यू तुम्ही टाकली तर काय मिळालं बघा? dy/dx इज इक्वल्स टू 2 इंटू y ची व्हॅल्यू किती रे? 1 स्क्वेअर मायनस 1. सो 2 इंटू 1 1, 2 मायनस 1 1. म्हणजे कुठला ऑप्शन आला रे? इट इज ऑप्शन नंबर ए. कळालं का नक्की? बघा हा क्वेश्चन कसा होता, म्हणजे हा क्वेश्चन बरेच जण इथे येऊन थांबणार, पुढं काय, कारण y ते एलिमिनेट झाला नाही. मग जो गिवन फंक्शन आहे ना, त्या गिवन फंक्शन मध्ये x ची व्हॅल्यू 0 टाका. कळालं नक्की? हा क्वेश्चन महत्वाचा होता, महत्वाचा क्वेश्चन होता. ओके, डन, शुअर. सर्वांना कळतंय नक्की काय होतंय ते? आम्ही एकटा बडबडतोय नाही ना? हर्षल जरा चेहऱ्यावर रिॲक्शन दे काहीतरी, हो की नाही? येस राज, कुठून? ओके, बर. काय केलं सगळ्यात पहिल्यांदा? log ऑफ f ऑफ x चा फॉर्म्युला वापरला. 1/f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x इज इक्वल टू हा 2 असा राहिला, इथं मी काय केलं? u इंटू v रूल वापरला, बरोबर. नंतर काय केलं? यानी 1 ला मल्टिप्लाय केलं, यानी याला मल्टिप्लाय केलं, इज इक्वल टू यानी याला मल्टिप्लाय केलं, यानी याला मल्टिप्लाय केलं. आता काय केलं? dy/dx दोन्ही टर्म एका साईडला आणल्या, नॉन dy/dx एका साईडला घेऊन गेलं. मग मी काय केलं? जे dy/dx आपण कॅल्क्युलेट केले त्याच्यामध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू 0 ठेवायला सांगितली. मग मी काय केलं? जिथं जिथं x होता त्या x च्या ठिकाणी व्हॅल्यू 0 ठेवून गेले, बरोबर. म्हणजे मला काय मिळालं? हे सगळं सॉल्व्ह केल्यानंतर x ची व्हॅल्यू 0 ठेवलं तर मला असं मिळालं की dy/dx ची व्हॅल्यू किती आली? 2y² - 1. पण ऑप्शन मध्ये y नाहीये, याचा अर्थ मला y ची पण काहीतरी आन्सर भेटलं पाहिजे. y गायब करायचं आपल्याला, तर मी काय केलं? गिवन फंक्शन कन्सिडर केलं. गिवन फंक्शन मध्ये पण मी x ची व्हॅल्यू 0 टाकली. त्याच्यामध्ये काय मिळालं मला? log ऑफ 0 प्लस y इज इक्वल टू 0. म्हणजे काय मिळालं? log y इज इक्वल टू 0. log चा बेस किती असतो? e. त्या e नी बाहुबली कॉन्सेप्टच्या अकॉर्डिंगली या 0 ला उचललं, म्हणजे log गायब झाला, राहिला किती? फक्त y इज इक्वल टू e रेस टू 0 आणि एनिथिंग रेस टू 0 इज 1. म्हणजे मला y ची व्हॅल्यू 1 मिळाली. ती y ची व्हॅल्यू 1 जी होती ती मी याच्यामध्ये सबस्टिट्यूट केली आणि आय गॉट द आन्सर ॲज ऑप्शन नंबर ए. हे कसं आहे? हे एक्झाम्पल पाठ होणारे नाहीये, हे एक्झाम्पल तुम्हाला कॉन्सेप्च्युअली सॉल्व्ह करायला लागतं आणि सोपं आहे. हे काय एवढं अवघड नाही. log ऑफ f ऑफ x आपण किती ह्याच्यापेक्षा अवघड क्वेश्चन सॉल्व्ह केले आपण 12वी मध्ये, बरोबर. सो इट इज इझी, थोडीशी प्रॅक्टिस करावी. ओके, चलो लेट्स प्रोसीड टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन. आता थकू नका, हरू नका. किती राहिले? 1 2 3 4 5 6 7 8 9. भरपूर आहे. काय गांधी बोलणार? तुम्हाला पूर्णपणे बोर करायची जिम्मेदारी माझी. ओके, इथे आलो ना आपण. येस, हे सगळं सॉल्व्ह झाल्याशिवाय मजा नाही येणार, सॅटिस्फॅक्शन भेटलं पाहिजे. हा, आपण क्रॅश कोर्स चांगल्या पद्धतीने, मी तुम्हाला सांगू, तुम्ही नंतर मला थँक्स म्हणाल. माहितीये कधी? कधी माहितीये? ज्यावेळी तुम्ही तुमच्या MST CETची ऍक्च्युअल रिव्हिजन चालू करायला लागाल ना, हे क्वेश्चन तुम्हाला सापडणार नाही कुठं, माहिती? सिस्टमॅटिकली सॉल्व्ह केलेले जे आपण आज डिस्कस करतोय ते उद्या युट्यूबवरती अपलोड होतील. तुम्ही कुठेही जा फ्युचरमध्ये क्रॅश कोर्सला, मी म्हणत नाही माझ्याकडेच क्रॅश कोर्सला या, तुम्ही कुठं जरी फ्युचरमध्ये क्रॅश कोर्सला गेलात ना, हे एक्झाम्पल चेंज होणार नाहीये. मी तुम्हाला सांगतो, मी असेच क्रॅश कोर्सचे एक्झाम्पल इंटिग्रेशनचे आणि डेफिनेट इंटिग्रेशनचे रेकॉर्ड केले होते मागच्या वर्षी. इंटिग्रेशन आणि डेफिनेट इंटिग्रेशनचे जे रेकॉर्ड केले होते ना, ज्यावेळी मी इंटिग्रेशन आणि डेफिनेट इंटिग्रेशन सोडवायला लागलो ना, त्या पोरांनी ते इतके व्हिडिओ केअरफुली बघितले सर्वांनी, कारण त्यांना कसं आहे 1.5 तासाचं लेक्चर आहे. 1.5 तासामध्ये मला आलं लक्षात, म्हणून तुला मी हात मारली. पाणी पिऊन दे, पाणी पिऊन दे, शांत झोप इथे सांगितलं. झोप शांत झोप.
तर त्या मुलांना खूप फायदा झाला त्याचा, मला हे सांगायचं. कारण कमी टाइम असतो, त्यांना जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह करतात. ओके, त्यामुळे थोडंसं तुम्ही लक्ष द्यावं असं. स्नेहल, तुला बरं वाटत असेल घरी जायचे का? सरांना बोल, जाशील ना घरी? पण तशी कंडिशन आहे का घरी जायची, का कुणाला पाठवायचे? झोप झोप, शांत झोप. एक तुम्हाकडे चॉकलेट वगैरे आहे का रे? ए बर्थडे गर्ल, अशी झाली का तू? हा काय नुसतं बर्थडे ना, आम्हाला चिटिंग आहे ही सीधा. पटलं नाही आपल्याला. तिला चॉकलेट असेल थोडंसं, शुगर लेवल ड्रॉप झाली असेल करायची. बघ बघ आहे का बघ. बाकी कुणाला मिळणार नाही लगेच. मला हर्षल पण लगेच, सर मला पण चक्कर येते. असं कधी? अरे आहे हे च्युइंगम आहे नक्की. हा हे जर स्नेहल देखा काय बरं वाटेल. इथे अजून एक घेऊ का? ते खा लगेच. हा चला, बाकी त्याचे लक्ष द्या. काय दिले आपल्याला? तो पण चक्कर येते बघा. एफ ऑफ एक्स दिले आपल्याला ई रेस टू एक्स. जी ऑफ एक्स दिलाय साइन इनवर्स एक्स. लास्ट क्वेश्चन आहे, बघू नका. आणि दिले एच ऑफ एक्स काय दिलाय? एफ ऑफ जी ऑफ एक्स. असं काहीतरी किरकिर दिली आणि सांगितले एच डॅश ऑफ एक्स अपॉन एच ऑफ एक्स कॅल्क्युलेट करा. बरोबर. चला आता दिले सॉल्व्ह करावं लागेल. बरोबर. आता बघा आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं बघा. आधी एच डॅश ऑफ एक्स. एच ऑफ एक्स आपल्याकडे आहे छान दिसतोय का, जो खालची टर्म आहे राईट. आधी स्टेप बाय स्टेप जाऊया. एच ऑफ एक्स म्हणजे काय दिले आपल्याला? एफ ऑफ जी ऑफ एक्स. बरोबर. बरोबर. आता बघा देअरफॉर एच ऑफ एक्स म्हणजे काय आलं रे? एफ ऑफ जी ऑफ एक्स काय दिलेलं आपल्याला बघा. मग या जी ऑफ एक्स आपण काय लिहूया छानपैकी? साइन इनवर्स एक्स. बरोबर. देअरफॉर एच ऑफ एक्स इज इक्वल टू, आता बघा एफ ऑफ एक्स बघा, चेक करा मी काय म्हणतो ते शुद्धीत ऐका सगळं. एफ ऑफ एक्स काय दिलंय आपल्याला? चेक करा काय दिलंय? ई रेस टू एक्स. म्हणजे काय की ज्यावेळी इथं एक्स आहे इथं वरती पण एक्स आहे. बरोबर. मग ज्यावेळी मी असं म्हणेल ना एफ ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स, याचा अर्थ काय? एक्सला मी कशाने रिप्लेस करणार? साइन इनवर्स एक्स. म्हणजे इथे किती येणार आहे? ई रेस टू साइन इनवर्स एक्स. जेपलं मी काय केलं? एफ ऑफ एक्स म्हणजे किती आहे? ई रेस टू एक्स. या एक्सला एक्स ने लिहिलं. बरोबर. एफ ऑफ साइन इनवर्स एक्स म्हणजे काय? जिथं एक्सला आपण साइन इनवर्स एक्स ने रिप्लेस केलं, या साईडला पण एक्सला मी साइन इनवर्स एक्स ने रिप्लेस करा. ऍग्री. मग आता एफ ऑफ साइन इनवर्स एक्स ऐवजी आपण किती लिहिणार? ई रेस टू साइन इनवर्स एक्स इथं. म्हणजे आपला एच ऑफ एक्स किती आणार आहे? ई रेस टू साइन इनवर्स ऑफ एक्स. चला आपण छानपैकी एच ऑफ एक्स कॅल्क्युलेट केला म्हणजे डिनॉमिनेटर आपल्याकडे आला. आता एच डॅश ऑफ एक्स म्हणजे काय रे? या टर्मचा डेरिव्हेटिव्ह. बरोबर. आता या टर्मचा डेरिव्हेटिव्ह मी कसा काढणार बघा, चेक करा कसा काढणार? ई रेस टू एफ ऑफ एक्स. बरोबर. चला मग डिफरन्शिएट करूया. ऍज मी काय करतोय बघा, एच ऑफ एक्स किती दिले आपल्याला? ई रेस टू साइन इनवर्स ऑफ एक्स. देअरफॉर डिफरन्शिएट केलंस काय मिळालं मला? एच डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू ई रेस टू एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे? ई रेस टू एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स किती आला? 1 अपॉन रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. ऍग्री. आता याचा डेरिव्हेटिव्ह अपॉन ओरिजिनल एच ऑफ एक्स म्हणजे काय बघा. देअरफॉर त्यांनी काय विचारले आपल्याला? एच डॅश ऑफ एक्स अपॉन एच ऑफ एक्स विचारले. सो एच डॅश ऑफ एक्स आपल्याकडे आहे किती आहे? ई रेस टू साइन इनवर्स ऑफ एक्स इंटू 1 अपॉन रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एच ऑफ एक्स आपण मगाशी काढला होता किती आला तो? ई रेस टू साइन इनवर्स ऑफ एक्स. ही टर्म याच्यावर कॅन्सल झाली आणि व्हॉट वी आर रिमेनिंग विथ इज 1 अपॉन रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर विच इज सॅटिस्फाइंग कंडिशन फॉर ऑप्शन नंबर. हे कळालं नक्की सर्वांना? शुअर. म्हणजे हा फंक्शनचा प्रॉब्लेम होता ऍक्च्युअली. बरोबर. जे 11th मध्ये तुम्हाला होतं ना सेट रिलेशन फंक्शन, तर फंक्शनचा क्वेश्चन होता. फंक्शन मध्ये डेरिव्हेटिव्ह टाकलं त्यांनी विच वॉज इझी. एवढं काही अवघड नव्हतं. ओके. चला मी याला जास्त स्ट्रेच करत नाही. आपण आजचं सेशन इथे थांबूयात. टुमॉरो ऑल्सो वी विल कंटिन्यू विथ धिस. ओके. नक्की. डन.